आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. तुम्ही योगेंद्र पवार यांना ताकद द्या. योगेंद्र दादा ताकद द्या बोलतो मी. नेहमी ताकद द्या. आम्ही सगळे त्यांच्या बरोबर पाठीशी आहे. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार यांच्याकडे योगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर पक्षाचा वर्धापन दिन पार पाडल्यानंतर शरद पवार हे बारामतीमधील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. यावेळी बारामती आणि आजूबाजूच्या भागातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती. त्याच्यामुळे आपलं एवढं डेअरिंग झालं. गावपुढारींपुढं आमचं काही चालत नाही. दादांनी जे शब्द दिलता ना की मी आहे, तुम्ही फक्त लढा, त्यामुळे फक्त दादांपेक्षा दुसरा उमेदवार कोणच नाहीये. दादांनाच उमेदवारी मिळावी एवढीच इच्छा आहे. योगेंद्र दादा ताकद द्या बोलतो मी. नेहमी ताकद द्या. आम्ही सगळे त्यांच्या बरोबर पाठीशी आहे. पाणी नव्हतं, पाण्याची सोय भरपूर कधी फोन केला तर मदत पोहोचली. नुकसान भरपाई दिली आता लक्ष दिलं चांगलं लक्ष लक्ष घालतात. दर मंगळवारी लोकांच्या समस्या ऐकल्या जातात साहेब. दर मंगळवारी आमचं दादांवर लक्ष आहे, फक्त तुमचं दादांवर लक्ष ठेवा. कारण आम्हाला आता दादा बदलायचा आहे लीड है और किन किन जगहों से खास करके बहुत अच्छा है। बारामती अपने को बहुत अच्छा बड़ा लीड दे रहा है। बारामती मतदार संघ सिर्फ बारामती तालुका का मैं बात कर रहा हूँ, से बहुत अच्छा लीड अपने को मिल रहा है। और पुरंदर, इंदापुर, दौंड, खड़गवासला सब जगह पे हम आगे ही है। और अभी सिर्फ 3 राउंड ही खत्म हुए हैं, इसलिए सब बाकी के सब राउंड खत्म होंगे तो अपना पिक्चर थोड़ा ठीक है. थँक्यू. जिस तरह से प्रचार हुआ, जिस तरह से प्रचार हुआ, तो ये प्रचार की जो आज की जो नतीजे आ रहे हैं वो प्रचार के दौरान दिखे गए थे. आप प्रचार के दौरान वो 100% थे आपल्याला दिसलेलं. बरोबर. आपने को दिखा था प्रचार के वक्त. पर क्या है कि ये इलेक्शन है और कौन एग्जैक्ट कुछ भी प्रिडिक्ट नहीं कर सकता. पर आज जो हमको नंबर दिख रहे हैं वो देख के हमारे उम्मीदें और बढ़ रही है. थँक्यू. जीत का विश्वास है आपको? जीत का 100% जीतेगी. राज्यातलं काय खाता नाही कोण साहेब. अजित पवारांना एकही सीट अजून त्यांच्या लीड मध्ये नाही. त्यांच्या पक्षाचं काय सांगाल? 2 तास थांबा, 3 तास थांबा. सध्यापर्यंत